दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या उपवासाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. शीतहरिणी जशी तळमळ पाण्याच्या ओघासाठी, तसाच माझा जीव तळमळ देवाच्या भेटीसाठी. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. अपार तळमळतो अंतरी. अपार तळमळतो अंतरी. अपार तळमळतो अंतरी. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी कतिबाई व फ्रान्सिस लोबो, स्वर्गवासी सिस्टर कृपा डाबरे, स्वर्गवासी जॉन सिल्वेस्टर तुस्कानो, स्वर्गवासी नाताल व विक्टर तुस्कानो, स्वर्गवासी जोसेफ फिलिप डिमॉन्टे, स्वर्गवासी फादर इग्नेशियस मचाडो यांची मासिक मिसा, स्वर्गवासी बॅप्टिस्टा फ्रान्सिस कोरिया यांची 7 दिवसाची आठवण. तसेच आज आपण जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वचनामध्ये
पौलाचं फिलिपिकरास पत्र यामध्ये संत पौल फिलिपिकरास समाजास शुभेच्छा देतो. देवपित्याची आणि पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची ह्यांची कृपा आणि शांती तुम्हाला असो, अशा शब्दामध्ये त्यांचं तो स्वागत करतो. तो आनंदाने अशा प्रकारची शुभेच्छा देतो, कारण समाजामध्ये जे परिवर्तन झालेलं होतं, समाजामध्ये चांगली सत्कृत्य दिसत होती, घडलेली होती, दिसत होती. ह्या सर्व सत्कृत्याबद्दल, पवित्र जीवनाबद्दल संत पौल फिलिपिकरास पत्रामध्ये शुभेच्छा देत आहे. आपण सुद्धा ह्या मिसाच्या वेळी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ह्या पवित्र मिसाच्या रसात सहभागी होत असताना आपलं अंतःकरण शुद्ध करूया. आपल्यामधील चांगुलपणा वाढावा म्हणून पापी जीवनाचा आढावा घेऊया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, ऐकणे मी फार पाप केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व सामर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व सामर्थ्य बापा, तुझे स्तवन असो. तुझ्या करारापासून सत्कार्यासाठी शक्ती मिळो. तुझ्या प्रेमामुळे तू आम्हाला दिलेली अभिवचने पूर्ण होतात. तुझ्या कराराचा स्वीकार करण्यासाठी आमची श्रद्धा दृढ कर व तुझ्या आज्ञेविषयी आमच्या मनात प्रेम निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पॉलचे फिलिपिकरास पत्र ह्यातून घेतलेले आजचे पहिले वाचन. फिलिपी येथील महागुरू आणि प्रसेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जनांना, ख्रिस्त येशूचे दास पौल आणि थिमती ह्यांच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करतो
आणि पुन्हा सर्वासाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो, ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल अशी मला खात्री आहे. आणि तुम्हा सर्वाविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्ते संबंधीच्या प्रत्युत्तरात आणि समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेने भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हाला बाळगून आहे. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे याविषयी देव माझी साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे आणि देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या फळांनी तुम्ही भरून जावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. परमेश्वराचे स्तवन करा. सर्व जनाच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. ज्यास ती आवडतात ते सर्व त्याचा शोध करतात. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. त्याची कृत्ये साक्षात वैभव आणि महिमा आहे. त्याचे न्यायीपण सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे. परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदा आठवतो. त्याने आपल्या लोकांस राष्ट्रे वतनासाठी देऊन आपल्या कृत्याचे सामर्थ्य दाखवले आहे. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. जयघोष. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतर्चक्षु प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू एका शब्दात दिवशी परुषातील कोणा एका अधिकाराच्या घरी भोजनास गेला. तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसले होते आणि पहा, जलोदर झालेला कोणी एक माणूस त्याच्या समोर होता. येशूने शास्त्रांस आणि परुषांस विचारले, शब्दात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले आणि जाऊ दिले. मग त्यांना म्हटले,
तुमच्यापैकी कोणाचा गाढव किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बा दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल फिलिपिकरास म्हणतो की परमेश्वर पिता आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती लाभो. अशा प्रकारची शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करतो. कारण या समाजामध्ये पौलाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे आज्ञेप्रमाणे जीवन जगणारे श्रद्धावंत मिळालेले होते आणि त्या श्रद्धावंताबद्दल तो आनंद व्यक्त करत आहे. आजचा आपला विषय आहे देवाची कृपा. एक देव आहे आणि 3 व्यक्ती आहेत आणि ह्या 3 व्यक्तीपासून आपल्याला देवाची कृपा मिळत असते. आणि ही कृपा कोणाला मिळते? जो देवाचा भक्त आहे, जो प्रामाणिक आहे, नम्र आहे, देवाच्या इच्छेला प्राधान्य देतो, अशा भक्तांना ही देवाची कृपा मिळत असते. आणि या कृपेचा उगम आहे परमेश्वर, की ज्या परमेश्वरापासून ही कृपा येत असते. पवित्र मरिया किंवा संत मंडळी आहेत, ह्यांचं जर जीवन आपण अनुभवलं आणि या अनुभवातून आपल्याला दिसतं की त्यांच्यावर परमेश्वराची कृपा होती, कारण ते पवित्र जीवन जगलेले होते. जर आपल्याला परमेश्वराची कृपा अनुभवायची असेल तर आपण त्याचे भक्त झालं पाहिजेत. आपण त्याच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये नम्रता असली पाहिजे आणि रास्त म्हणजेच आपल्या मागण्या रास्त असल्या पाहिजेत. आणि त्या मागण्या परमेश्वराच्या इच्छा काही देखील जाणून घेतली पाहिजे. आणि हीच कृपा आपल्याला शहाणपणातून दिसते. ज्या व्यक्ती शहाण्या आहेत त्यांना काय मागावं काय मागू नये हे समजत असतं. कोणते निर्णय घ्यायचे ते घेऊ नये हे देखील समजत असतं. आणि येथूनच शहाणपणातून आपल्याला खऱ्या परमेश्वराच्या कृपेचं दर्शन घडतं. जुन्या करारामध्ये हे शहाणपण आपण सॉलोमन राजाला दिलेलं होतं. त्याने संपत्ती मागितली नाही, जगाचा वैभव मागितला नाही, तर त्याने देवाकडून शहाणपण मागितलेलं होतं. त्यानंतर देवाची कृपा ही समंजसपणातून मिळते. माणूस जर समंजस असला तर त्याच्यातून समेट घडत असतो किंवा कुटुंबामध्ये शांती येत असते. आणि अशाच प्रकारे परमेश्वराची कृपा आपल्याला दिसत असते. परमेश्वराचं खरं ज्ञान जे आहे हे ज्या माणसाला ज्ञानाचा अनुभव आलेला आहे तो सतत ज्ञानाचा शोध घेतो आणि त्याच ज्ञानातून परमेश्वराचा गौरव करत असतो. तेथे आपल्याला कृपा दिसत असते. परंतु जेथे परमेश्वराचा गौरव होत नाही, जो माणूस स्वतःचा गौरव करतो, जो स्वतःला गर्विष्ठ समजतो, तेथे आपल्याला ही कृपा दिसत नाही.
देवाची कृपा ही सल्ल्यामध्ये असते. जी व्यक्ती चांगला सल्ला इतरांना देते आणि या सल्ल्यातून खरी परमेश्वराची कृपा आपल्याला दिसते. परमेश्वराचं औदार्य किंवा परमेश्वराचं सत्य हे ध्येयामधून दिसत असतं, ज्याला करेज म्हणतात. जी व्यक्ती परमेश्वराची साक्ष देण्यासाठी पुढे येते, निर्भयपणे देते, तेथे आपल्याला परमेश्वराची कृपा आपल्याला दिसत असते. त्यानंतर रेव्हरन्शियल फिअर, आदरणीय भीती ज्या व्यक्तीमध्ये असते, ज्या मुलांमध्ये असते, ज्या तरुणामध्ये असते, ज्या वृद्ध व्यक्तीमध्ये असते, तेथून आपल्याला त्या आदरणीय भीतीद्वारे आपल्याला परमेश्वराची कृपा मिळत असते किंवा दिसत असते. आणि शेवटी धार्मिकता, जी धार्मिकता आहे ही कशामुळे धार्मिक तो माणूस आहे, जेव्हा आपण बघतो त्यावेळी जेव्हा तो प्रार्थना करतो, जेव्हा तो मिसाला येतो किंवा प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये देवाने जे विधी दिलेले आहेत तेथून आपल्याला ही कृपा मिळत असते. म्हणजे धार्मिकता आपले 7 संस्कार आहे, यातून आपल्याला फक्त ज्ञान मिळत नाही, परंतु परमेश्वराचं सामर्थ्य काय आहे, परमेश्वर कोण आहे हे आपल्याला मिळत असतं आणि त्याद्वारे आपल्याला देवाची कृपा आपल्यावर येत असते. आजच्या या मिसामध्ये सहभागी होत असताना आपण आपल्या जीवनाचा आढावा घेऊया की परमेश्वराची जी कृपा आहे आपल्यामध्ये यावी. आपलं कुटुंब परमेश्वराशी प्रामाणिक राहावं, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पवित्र जीवन जगावं, आचरण शुद्ध असावं. म्हणून या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. अर्पण गीत. प्रेमांजली प्रेमांजली विश्वावरी तुझे प्रेमावर उनी पडते माझे संगीत स्वर. विश्वावरी तुझे प्रेमावर उनी पडते माझे संगीत स्वर. म्हणून सजवितो हा उपहार 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 प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव हो.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अडळ अशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परत येण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व अद्भुत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईन. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रशाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जिवंतदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित
व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व सामर्थ्य पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या दयाने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालाच, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा दे. ही तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. ईश्वरा समर्पित हो करा, तुझं हरीशी पाप जगाची आम्हावर दया कर. हे ईश्वरा समर्पित हो करा, पाप जगाची आम्हावर दया कर. हे ईश्वरा समर्पित हो करा, तुझा हरीशी पाप जगाची आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे. जगाची पाप दूर करणारे हे देवाची कोकरू पहाडच्या भोजनास बोलविण्यात आलेले सर्व धान्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो.
तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत क्रमांक 160. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या साक्रामेंटाद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व सामर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. चा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या विश्वातील वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली आमची प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. अंतिम गीत. हमें बचा लिया, चलो सभी से कहेंगे सहारा दिया. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया, चलो सभी से कहेंगे सहारा दिया. महिमा सुनाएंगे, गाएंगे, दया मिले, क्षमा